नमस्कार मंडळी. तर आजचा दिवस सुरू झाला तो सकाळी जिमपासून. सकाळी 6 वाजता उठलो, आवरलं, साधारण 6:30च्या टाईमला जिममध्ये पोचलो. जिममध्ये गेल्यावर बघतो तर काय, आज पोरं लईच कमी आली होती. म्हटलं काय झालं राव, सर्वांनी आज एकत्र सुट्टी घेतली की काय. पण आपल्याला काय, पोरं असो किंवा नसो, आपला वर्कआउट टाईम म्हणजे वर्कआउट टाईम. पण मस्तपैकी वर्कआउट चालू केला, थोडा घाम गाळला, एक्सरसाइज केली आणि शेवटी नेहमीचा कार्यक्रम जिमच्या आरशामध्ये एकदा बॉडी चेक. म्हटलं एवढे दिवस जिम करते, काय फरक पडतोय का नाही बघूया. आरशात बघितलं, 2 सेकंद शांत राहिलो. म्हटलं फरक तर पडते, पण तो फक्त मला दिसते बहुतेक. मग म्हटलं चला घरी जाऊन घरच्या आरशामध्ये पण एकदा चेक करूया. वर्कआउट करून घरी आलो, आवरला आणि घरच्या आरशासमोर पुन्हा उभा राहिलो. इथे पण तीच परिस्थिती. म्हटलं आरसा बदलला पण रिझल्ट अजून बदललेला नाही. असं बॉडी बनायला वेळ लागतो, पण प्रयत्न चालू ठेवायचे. मग सगळं आवरून गाडी काढली आणि ऑफिसच्या दिशेने निघालो. ऑफिसमध्ये पोचल्यानंतर आधी कालचं थोडं काम बाकी होतं. कालची काही चलनं लावायची होती, त्यामुळे आधी ते काम हातात घेतलं. एक एक करून सगळी चलनं लावून घेतली आणि ते काम कंप्लीट केलं. काम चालू असतानाच एक कस्टमर आला होता आणि त्याच्याबरोबर एक छोटा पाहुणा पण आला होता. आणि या छोट्या पाहुण्याकडे काय होते माहिती आहे काय, खिशातून डुप्लिकेट साप काढला. काय लागलाय, काय काम आहे आत? साप कुठाय तू? साप टाक बघ खाली. आता साप मिळत नाही तुला. भीती वाटत नाही साप आहे तुला? किती वेळ आहे? शाळा जातोयस का नाही? मग आज काय गेलास पण? आज कशी सुट्टी तुला? त्या छोट्या कस्टमरवर बोलून थोडं भारी वाटलं. मग पुन्हा आपल्या कामाकडे वळलो. कॅम्प्युटरवर थोडं काम बाकी होतं, मग ते काम व्यवस्थित कंप्लीट केलं. सगळे काम झाले, कॅम्प्युटर बंद केलं, ऑफिसचं सगळं सामान व्यवस्थित केलं आणि शेवटी ऑफिस बंद केलं आणि घरच्या दिशेने निघालो. तर असा होता आजचा आपला दिवस. बाकी दिवस साधा होता, पण काम करताना अशा छोट्या छोट्या गोष्टी दिवस मजेशीर करून जातो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक ठोका, कमेंटमध्ये 2 शब्द टाका आणि मला असं सपोर्ट करत राहा. आणि हो, फक्त व्हिडिओ बघून निघून जायचं नाही बरं का. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. असा सपोर्ट राहू द्या. बाकी आपलं काय, तुमचा सपोर्ट असेल तर आपण रोज काहीतरी नवीन घेऊन येत राहणार. पुन्हा भेटूया एक नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.